धन्यवाद सर. मित्रांनो आपल्यामध्ये अमीर तुम्हाला आलेला आहे तर जोरदार टाळ्या अमीर तुम्हासाठी प्रो कबड्डीचा खेळाडू टाळ्यांचा वातावरण या ठिकाणी. क्रीडांगण क्रमांक 1 साठी पुढील पुकार. क्रीडांगण क्रमांक 1 साठी पुढील पुकार जय हनुमान धेरड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. क्रीडांगण क्रमांक 1 साठी पुढील पुकार जय हनुमान धेरड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादळ स्फोट खारीकवाडा विरुद्ध वायुसूत ओढांगी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादळ स्फोट खारीकवाडा विरुद्ध वायुसूत ओढांगी. आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान सरी विरुद्ध सोंडेश्वरी कडसुरे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दर्शनजी म्हात्रे अर्थात PRO चिकफेड प्रीमियम कंपनी आदरणीय दर्शन म्हात्रे. मी रवींद्र म्हात्रे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय दर्शन म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात चिकफेड प्रीमियम कंपनीचे PRO आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. कबड्डीसाठी काय पण हे नेहमीच ज्यांच्याकडे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं प्रत्येक कबड्डीसाठी आवर्जून उपस्थित असणारे दर्शन म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी दर्यावरती बांधर नागाव संघाचा मंथन सुर्वे आपण यायचा आहे. सर मंथन आलेला आहे त्याला अर्थात सन्मान चिन्ह द्यायचं आहे मंथन सुर्वे. आणि TBM कार्यक्रम संघाचा संदेश पाटील आपण देखील यायचं आपला देखील आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. क्रमांक 1 वरती भैरवनाथ बेदारी शिवाई बादल. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जर्मन सरी बजरंग रोबा. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सिंस माता बोली पंचतन विरुद्ध नवशोध बेदारी. अशा 3 लढती आपण बघतोय. संदेश धन्यवाद या ठिकाणी दर्शन आणि धन्यवाद संदेश पाटील. क्रीडांगण क्रमांक 1 वरती अशी लढत सुरू आहे शिवाई बांधर विरुद्ध भैरवनाथ बेदारी. या लढतीला आपण बघतोय 3-1 अशा गुणफलकाने सुरुवात झालेली आहे. बांधर हा संघ 3 गुणांमध्ये भैरवनाथ बेदारी 1 गुणांशी आपल्या ताकद पडलेला आहे. अर्थात राजजंगमचा संघ आहे. प्रतीक गावणचा संघ आपण बघतोय. अनिलचा संघ आपण बघतोय तो म्हणजे शिवाई बांधन. धन्यवाद सर. या ठिकाणी आम्हाला एक मोबाईल सापडलेला आहे अर्थात ओळख पटवून आपण घेऊन जायचं आहे. आपल्याला वेळ मिळेल तेव्हा मोबाईलमध्ये सापडलेला सुदर्शन तळगाडे अर्थात साई ग्रामचे सदस्य आहेत त्यांना सापडलेला आहे. इथे मात्र आणून दिलेला आहे त्याचा कोणाचा असेल त्यांना ओळख पटवून तो मोबाईल आपला घेऊन जायचा आहे. धन्यवाद. आदरणीय शेषनाथ कानगुजे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. आदरणीय शेषनाथ कानगुजे मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय शेषनाथ कानगुजे यांना देखील सन्मानित करायचं आहे. निवेदन आहे की ग्राउंड नंबर 2 वरती जो एंट्री गेट आहे आपण प्लीज जरा साईडला व्हायचं आहे. कॅमेरामॅनला बोलता आपण खाली बसून घ्यायचं आहे. थोडं साईडला आपण पाहुणे जायचे तिकडे येणार आहेत. आपण जरा साईडला सतीश्वरी यांना प्लीज आपल्याला सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. ग्राउंड नंबर 2च्या एंट्री गेटला कॅमेरा आहे आपण जरा साईडला व्हायचं आहे. जबरदस्त पॉईंट जर्सी नंबर 10 अनिल
एक गुणाची कमाई करतोय. शिवाई बांधव संघाचा आघाडीचा रायडर 5-1 असा गुणफलक. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तर या सामन्यामध्ये भैरवनाथ बेदारीचा तुषार पाटील अर्थात पंचांच्या भूमिकेत निमित्त आपण ज्याला पाहतो. त्यानंतर बालाराम खरे जर्सी नंबर 9 यांना सुद्धा आपण नेहमी पंचांच्या भूमिकेत पाहतो. ते भैरवनाथ बेदारीचे 2 खेळाडू आपण बघतोय. संजय सर थोडा स्वागत होईपर्यंत या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भानुदास हुले अर्थात कर्जत साबळे येथील आहेत. या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांना देखील सन्मानित करण्यासाठी अर्थात कर्जत साबळे सरपंच आदरणीय भानुदास हुले यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय दिलीप शेठ होईल आता छोटाशे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र त्या ठिकाणी द्यायचा आहे. अर्थात त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय भानुदास हुले कर्जत साबळे सरपंच अनेक ठिकाणून या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ होईल यांच्या या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय भानुदास हुले कर्जत साबळे सरपंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय आदरणीय दिलीप शेठ होईल यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. या ठिकाणी यायचं आहे गिरीश ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत दापोली उपसरपंच गिरीश ठाकूर आपण देखील यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. गिरीश ठाकूर सर प्लीज आपण यायचं आहे. आपला सन्मान आपण घ्यायचा आहे. मी आदरणीय दिलीप होईल आता छोटमशेठ आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्य हा सन्मान वितरित करायचा आहे. दापोली ग्रामपंचायत उपसरपंच या ठिकाणी अमीर धुमाळ या ठिकाणी यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतंय. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत अमीर धुमाळसाठी. प्रो कबड्डी स्टार म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा झेंडा अटकेपार करणारा आपला खेळाडू आहे. आपला खेळ आपली माती. प्रश्न अधिक स्वागत अमीर धुमाळ आपला मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विलास मोडक सरपंच कर्जत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय दिलीप शेठ होईल आपणास विनंती करणार आहे. आदरणीय छोटम शेठ मी आपणास विनंती करणार आहे. आदरणीय विलास मोडक सरपंच कर्जत यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्लीज विलासजी मोडक आपण पुढे यायचं. आपला सन्मान आपण स्वीकारायचा. अर्थात स्वागत. आदरणीय छोटम शेठ मी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र वितरित करायचा. आता त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते उरण रघुनाथ पाटील आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी दिलीप शेठ होईल आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते रघुनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते उरण यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्लीज पुढे यायचं आहे. आदरणीय रघुनाथ पाटील उरण. विनंती असेल आपण रघुनाथ पाटील उरण सामाजिक कार्यकर्ते यांना देखील सन्मानित करायचं आहे. मी आताच म्हटलं होतं रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत. या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय रघुनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते उरण आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय मणिराम पाटील सामाजिक कार्यकर्ते उरण यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी शेठ आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते अर्थात उरण तालुक्यातील एक बडे उद्योजक आदरणीय मणिराम पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध उद्योगधंद्यांमध्ये कार्यशील असणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केलं जातं. आदरणीय मणिराम पाटील. त्यानंतर महेंद्र सावंत कामगार नेते उरण आपल्या देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. महेंद्र सावंत कामगार नेते उरण यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते.
संजय सर पुढच्या मॅच एकदा आवाज द्या. संजय सर. क्रीडांगण क्रमांक 1 साठी जयहनुमान धेरंड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादन स्फोट खारीपडा विरुद्ध वाईशूट ओळंगी आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान झरी विरुद्ध सोंडेश्वरी कडसुरे. या साही संघाला दुसरा पुकार आहे. आपण जय्यत तयार द्यायचा आहे. तिसऱ्या पुकारला आपल्याला लाईन अप करायचं आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गजानन पाटील मांडवा अर्थात राष्ट्रीय कुस्तीपटू आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय दिनशय होईल आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गजानन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. ज्या संघाने रिपोर्टिंग केली नाही आहे त्या संघाला विनंती असेल, त्यांच्या व्यवस्थापकाला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. सतीश तरे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला सर्व संघाला विनंती करतोय आपली रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. दर्यावरती बंद नागाव मातृछाया कुंडूस भैरवनाथ बेजारी चिंच माता बोधी पंचदन नवजीवन बेजारी पांडवादेवी रायवाडी वादन स्फोट खारीकपाडा नवकिरण भेटकर गणेश क्लब उरण दहावीर स्फोट रोहा गजानन शहापूर बालनंदन कासूने केलेल्या शिवशंभो पाटणेश्वर मिडलाईन कर्जत मरीदेवी धेरंड बजरंग बेली आणि नवयुवक खिडकी या संघाने अजूनपर्यंत आपली रिपोर्टिंग केली नाही आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सतीश तरे आहेत त्यांच्याकडे रिपोर्टिंग करायची आहे. या ठिकाणी आदरणीय महेश दादा ठाकूर भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आदरणीय श्री महेश दादा ठाकूर भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट रोहित भोईर रेवदंडा यांचा देखील या ठिकाणी अर्थात स्वागत केलं जाणार आहे. मी हे स्वागत करण्यासाठी आदरणीय रवी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. ॲडव्होकेट रोहित भोईर यांना सन्मानित करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती हाफ टाइम झालेला आहे. बांधन विरुद्ध जो सामना सुरू आहे शिवाई बांधन विरुद्ध भैरवनाथ बेजारी या सामन्यामध्ये 16-4 अशा फरकाने बांधन आघाडीवरती आपण पाहतोय. पहिला हाफ संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुद्धा पहिला हाफ संपतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती 7-4 अशा फरकाने 3 गुणांनी श्री हनुमान सरी हा संघ आघाडीवरती आहे. 7-4 असा गुणफलक आहे जेथे जय बजरंग रोहा या ठिकाणी आदरणीय महेश ठाकूर यांचा देखील आगमन झालेलं आहे. रोहा तालुका अर्थात युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर आपलं देखील स्वागत. संजय सर. सन्माननीय हितेजी भगत बैलगाडी सम्राट फायनल सम्राट हितेजी भगत यांचं सुद्धा आगमन झालेल्या व्यासपीठावरती. रायगडच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक मोठं नाव अर्थात हितेजी भगत हितेजी श्रीनिवास भगत यांचं आगमन झालेलं आहे. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गणेश पाटील अर्थात खानामत सामाजिक कार्यकर्ते, तदनंतर दीपक ठाकूर बोरपाडा सामाजिक कार्यकर्ते, राहुल पाटील वढाव सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय दीपक ठाकूर बोरपाडा सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय छोटम शेठ आपल्यास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक ठाकूर बोरपाडा यांना सन्मानित करायचं आहे. दीपक ठाकूर बोरपाडा सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ होईल आपण करावा अशी आपल्यास विनंती करतो.
या ठिकाणी दीपक ठाकूर घोरपडा सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय छोटा शेठ आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दीपक ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे। बघा ज्या संघाने रिपोर्टिंग केलेली नाही आहे त्या संघाला विनंती करतोय व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सतीची सगळे जाणकारी रिपोर्टिंग करत आहेत। खूप महत्वाचं आहे कारण आपली रिपोर्टिंग करणे खूप गरजेचं आहे। आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे। कोलगाव मंगेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आपण देखील याचा आपला देखील सन्मान करणार आहे। अर्थात आदरणीय छोटा शेठ समर्थक मंगेश म्हात्रे आपण देखील याचा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी आदरणीय छोटा शेठ आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंगेश म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे। सामाजिक कार्यकर्ते आहेत अर्थात छोटा शेठ यांचे समर्थक आहेत। आपला सन्मान या ठिकाणी करणार आहे। अमरदीप कोलगावचे सेक्रेटरी किरण म्हात्रे आपण देखील यायचे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। गणेश पाटील आपण देखील यायचे आहे। खानावर सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी दिलीप भोई आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। येस गणेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो। राहुल पाटील आपण देखील यायचं आहे। सेकंड कॉल करतोय क्रीडांगण क्रमांक 1 वरती जहनुमान धेरड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपल्यासाठी दुसरा पुकार आहे। क्रीडांगण क्रमांक 1 वरती क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादन स्पोर्ट खारीकवाडा विरुद्ध वाईसूर ओळंगी आपल्यासाठी सेकंड कॉल। क्रमांक 3 वरती जहनुमान सरी विरुद्ध सोमेश्वरी कडसुले आपल्यासाठी सेकंड कॉल कोड नंबर 3। तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करतोय किरण म्हात्रे अमरदीप कोलगाव सेक्रेटरी आपल्यास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे। हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप होईल आपणास विनंती करणार आहे। आदरणीय छोटा शेठ आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। किरण म्हात्रे प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे। अमरदीप कोलगावचे सेक्रेटरी आहेत किरण म्हात्रे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय दिलीप होईल आपणास विनंती करणार आहे। अमरदीप कोलगावचे राजू म्हात्रे आपण देखील यायचं आपला देखील सन्मान केला जाणार आहे। राजू म्हात्रे आपण देखील चला। धन्यवाद। तेजस शिंदे सामाजिक कार्यकर्ते रेवदंडा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। तेजस शिंदे सामाजिक कार्यकर्ते रेवदंडा आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो। धन्यवाद सर। आदरणीय दिलीप आपल्यास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते तेजस शिंदे यांना देखील सन्मानित करायचं आहे। तदनंतर व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय निलेश माळी खारीकवाडा नांदगाव। निलेश माळी आपण देखील यायचं आहे। मी शेठ आपणास विनंती करणार आहे आदरणीय निलेश माळी खारीकवाडा नांदगाव यांना देखील सन्मानित करायचं आहे। निलेश माळी आपण देखील यायचं आपला देखील सन्मान केला जाणार आहे। आदरणीय दिलीप शेठ आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी निलेश माळी खारीकवाडा नांदगाव यांना देखील सन्मानित करायचं आहे। धन्यवाद। पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे अर्थात बैलगाडी सम्राट अर्थात स्वर्गीय निवास भगत यांचे चिरंजीव हितेश भगत सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। हितेश भगत आपण देखील पुढे यायचं आणि आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा आहे। रायगड जिल्ह्यातील नामांकित बैलगाडी अर्थात स्वार
हितेश भगत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. बैलगाडी सम्राट संजय सर अजून एक ओळख झालेली आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ओळख झाले. अर्थात बैजा एक बैलावरती फायनल मध्ये पारितोषिक मिळवणारे श्रीनिवास भगत यांचा तो बैजा, वीरवाडीचा बैजा याने एका बैलावरती फायनल पटकावली होती आणि त्याचे मालक सन्मान्य हितेश भगत यांचं स्वागत होते. या ठिकाणी आताच आपल्या समवेत रोहावरून हजर झालेले अर्थात भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा फायनल कॉल करतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला आहे. पेजारी विरुद्ध बांदर हा सामना जर आपण बघितला तर 26-5 अशा फरकाने आहे, जेथे तब्बल 21 गुणांच्या आघाडीवरती शिवाई बांदर हा संघ बघतोय, जेथे अनिल पाटीलचा संघ. संजय सर या ठिकाणी आताच व्यासपीठात सन्मान झालेले रोहा तालुक्यातील अर्थात महेश ठाकूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय दिलीप शेडभोईर आपणास विनंती करणार आहे, आपले शुभ असे आदरणीय महेश ठाकूर यांना देखील सन्मानित करायचे आहे. आदरणीय महेश ठाकूर, मी छोटक शेठ आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ असे हा सन्मान मात्र आपण विनंती करायचा आहे. आदरणीय महेश ठाकूर सामाजिक कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यशील आहेत. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण जर सामना पाहिला, क्रीडांगण क्रमांक 3 वरती 2 वरती श्री हनुमान सरी विरुद्ध बजरंग रोहा हा अगदी टफ मॅच होतोय. 8-7 अशा फरकाने क्रीडांगण क्रमांक 2 वरचा मॅच आपण बघतोय. 1 गुणाने आघाडीवरती रोहा हा संघ आहे, जेथे पहिल्या हाफमध्ये रोहा हा संघ पिछाडीवरती होता, परंतु सेकंड हाफमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय आणि 8-7 अशा फरकाने मॅच सुरू आहे. फायनल कॉल क्रीडांगण क्रमांक 1 वरती फायनल कॉल लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती फायनल कॉल करतोय आपण. प्रवेश स्थळावरती लाईनअप करून घ्यायचं आहे. जय हनुमान धेरड पांडवादेवी रायवाडी, जय हनुमान धेरड पांडवादेवी रायवाडी आपण प्रवेश स्थळावरती लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादळ स्फोट खारीकवाडा वाईसूत ओढांगी आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. फायनल कॉल आहे आपल्यासाठी. आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान सरी विरुद्ध सोंडेश्वरी कडसुरे या दोन्ही संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे क्रीडांगण क्रमांक 3 साठी. पुन्हा एकदा रिपोर्टिंग ज्या संघाने केलेली नाही आहे, खूप महत्वाचं आहे बघा, रिपोर्टिंग करणे खूप महत्वाचं आहे. दर्यावरती नागाव बंदर, मातृछाया कुर्डूस, भैरवनाथ पेजारी, चिंचमाता बोरली पंचदन, नवजीवन पेजारी, पांडवादेवी रायवाडी, वादळ स्फोट खारीकपाडा या संघाने अजूनपर्यंत रिपोर्टिंग केलेली नाही आहे. बाकी सर्व संघांनी रिपोर्टिंग केलेली आहे. ज्यांचे प्रतिनिधी किंवा व्यवस्थापक आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर आपली रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सतीश थले रिपोर्टिंग करून घेत आहेत, कृपया तिथे या. अगदी अटीतटीचा मॅच आपण बघतोय, जेथे जय बजरंग रोहा 9 गुणांवरती आहे, तर श्री हनुमान सरी हा संघ 7 गुणांवरती. श्री हनुमान सरी हा पहिल्या हाफमध्ये नक्की आघाडीवरती होता, परंतु त्यानंतर बजरंग रोहा या संघाने त्या ठिकाणी सुंदर कामगिरी केलेली आहे. या ठिकाणी संतोष म्हात्रे कोलगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात छोटमशेठ समर्थक संतोषजी म्हात्रे आपण देखील यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी आदरणीय दिलीप शेडभोईर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा. संतोषजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात छोटमशेठ समर्थक म्हणून त्या ठिकाणी कार्यशील आहेत, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातो.
तसेच या ठिकाणी विनंती करतो संजय मोरे अध्यक्ष करंजविरा आपण देखील यायचे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. संजय मोरे अध्यक्ष करंजविरा. त्यानंतर संदीप गरज आपण देखील यायचं आहे. क्रीडा मंडळ अध्यक्ष करंजविरा आपण देखील यायचं. संजय मोरे आपण चला. संदीप गरज आपण देखील चला. त्यानंतर निरंजन घरत आपण देखील यायचं आहे. अक्षय घरत, निशांत मोरे आपण देखील यायचं आहे. जरा जाण्यासाठी जागा द्या. जे प्रवेशद्वार आहेत त्या जरा थोडीशी मोकळी करा. खेळाडूंसाठी जाण्यासाठी जागा द्यायची आहे. प्रवेशद्वाराला मोकळी करायची. सर क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपलेला आहे. विनंती करतोय साहिल सरांना आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. साहिल सरांना विनंती करतोय आपण लाईनअप संदीप घरत आपण देखील यायचं. आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संदीप घरत क्रीडा मंडळ अध्यक्ष करंजविरा.